दरम्यान चोरट्यानं सैफच्या पाठीमध्ये चाकूचा तुकडा घुसवलेला होता आणि तो तुकडा आता समोर आलाय। सैफ अली खानची प्रकृती उत्तम आहे, त्याला आज स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे। जखम ही मोठी असल्याने सैफला आठवडाभरासाठी आरामाचा सल्ला देण्यात आलाय। तर लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। दरम्यान जो चाकू घुसलेला होता सैफ अली खानच्या बॉडीमध्ये, तो त्या चाकूचा तुकडा आपण बघतोय आणि त्याचबरोबर स्पाइन पासून हा जो चाकूचा तुकडा आहे तो 2 मिलीमीटर फक्त दूर होता। जर तो 2 मिलीमीटर आतमध्ये गेला असता तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन होऊ शकलं असतं किंवा त्याच्या मणक्याला मोठी दुखापत होऊ शकली असती, असंही डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। दरम्यान जो चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या बॉडीमध्ये होता तोच हा तुकडा आहे, आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। तर चोरट्यानं सैफच्या पाठीमध्ये घुसवलेला चाकूचा तुकडा आता समोर आलेला आहे। पोलीस इथं डॉक्टरांनी सर्जरी केली आणि त्यानंतर हा तुकडा बाहेर काढलेला आहे। काल सकाळी सर्जरी झालेली आहे आणि आता सैफ अली खानची प्रकृती उत्तम असल्याची माहिती सुद्धा समोर येते, पण त्याला आरामाचा सल्ला देण्यात आलेला आहे। दरम्यान काल जेव्हा हा हल्ला झाला त्याच्यानंतर सैफ अली खान हा स्वतः चालत आला, त्याच्यासोबत तैमूर सुद्धा होता, असंही डॉक्टरांनी सांगितलंय। तर पत्रकार परिषद थोड्याच वेळापूर्वी संपन्न झाली आहे। मेडिकल बुलेटिन मधून याविषयीची माहिती देण्यात आली आहे। एकदम छान आहे, त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे, म्हणून आम्ही त्यांना ICU मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहे। देवाची कृपा आहे की त्यांना काही आता रिस्क नाही, पॅरालिसिसचा काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळेच मी बोललो की ते चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत, बोलतायत, खुश आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।